हां नाही धर्माजवळ देऊ की. कोण आला तर बघ रे. झालं का? नमस्कार. आज आपणा सगळ्यांना मी या ठिकाणी आमंत्रित केलं. त्याच्या मागचं कारण असं होतं की काही योजना ज्या मी आणि माझ्या तत्कालीन सहकाऱ्यांनी पाठपुरावा करून या तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी पुढाकार घेऊन वास्तवात आणल्या, त्या योजनांचा एक उजाळा घ्यावा. कारण त्यातल्या अनेक योजना ज्या पूर्ण झालेल्या आहेत किंवा ज्या 80% कामं पूर्ण झालेली आहेत, या योजना एकतर 84-85 पासून मंजूर आणि सुरू झालेल्या आणि काही मग 95 पासून 94-95 पासून सुरू झालेल्या. आता एक उजनी, उपसा आणि बोगदा ही योजना मुळात 94ला पहिल्यांदा तिला तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेबांनी मान्यता देऊन उजनीचं जे पाणी विना वापराचं उरलेलं होतं त्याचं नियोजन केलं होतं. आणि 84-85ला मी ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस काही लघु पाटबंधारे प्रकल्प, काही कोल्हापूर बंधारे, बार्शी तालुक्यात पहिल्यांदाच सुरू केलेले सिमेंट बंधारे, ह्या गोष्टीला आज 45 वर्ष झाली. आणि 95ला सुरू झालेल्यांना आज 31 वर्ष झाली. म्हणजे जे 95ला जन्मले ते आज 31 वर्षाचे आहे. आणि जे 85ला जन्मलेले आहेत ते आज 41 वर्षाच्या उंबरठ्यावर आहे. आणि नंतर जे आता झेनजी आहे ती आहे सध्याची, त्यांना सुद्धा बाबा हे केव्हा झालं, 16 म्हणजे आजपर्यंत झालेले मध्यम आणि लघु आकडेवारीनुसार त्यातले हिंगणी सुरुवातीच्या काळात 7-8 वर्ष ते काम बंद पडलं आणि बरोबर 2004ला माझी टर्म संपत असताना याचं काम हे पूर्ण झालेलं आहे. ठराव मी ज्या मंत्रिमंडळात होतो त्या मंत्रिमंडळाने मंजूर करून तो निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर बाकीचे जे तलाव आहेत पात्री आणि कोरेगाव हे सुद्धा लोकांच्या नवीन पिढीच्या माहितीसाठी, जुन्या पिढींना माहिती आहे त्याच्या पुढे गेलेलं होतं. आणि आता काय करता येईल वगैरे, कारण ह्याच्यात गाळ तर साठलेलाच होता. पण ज्यावेळेस भूकंप झाला त्या भूकंपाच्या वेळेस आपला तालुका काही भूकंपग्रस्त नव्हता. आणि म्हणून हा परिणाम जो झालेला आहे त्याच्या आपत्तीची इष्टापत्ती म्हणून आम्ही त्या साहेबांपुढे मांडलं आणि त्या तलावाला त्याचं मजबूतीकरण, देवळात मूळ यमाचं देवळ आहे ते पाण्याखाली जात होतं, सांडवा पूर्ण केला असता तर. म्हणून
आधी आम्ही मंदिर बांधून घेतलं आमदार कोट्यातून, त्याची हाईट वाढवली आणि मग सांडव्याची उंची वाढवली, त्यामुळं तिथेही साठा. म्हणजे हे दोन पुनर्जीवित केलेले 2 प्रकल्प ब्रिटिशकालीन हे मी माझ्या कार्यकाळात पूर्ण केले. आणि त्यानंतर कारीचा जो लघु प्रकल्प आहे त्याचाही सांडव्याचं काम पुनश्च एकदा करून तलावात नेऊन सोडायचं काम हे केल्यामुळं त्या पाझर तलावात या वाहून जाणाऱ्या पाणी कॅनॉलद्वारे पोचवण्याचं काम केलं. सेम तसंच काम ममदापूर हा लवकर भरून वाहतो, पण गोरमाळे टँक हा माझ्या आधीच आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याची तूट असल्यामुळं ममदापूर ते गोरमाळे असा कॅनॉल त्या ठिकाणी करून ते पाणी त्या गोरमाळ्यामध्ये सोडलं गेलं. कार्यकाळात शेळग नाही कळंबवाडी, बाबळगाव आणि मांडेगाव हे तलाव झालेले आहे. म्हणजे एक मध्यम आणि 3 लघु पाटबंधारे तलाव हे माझ्या कार्यकाळात मी त्या मग पिण्याच्या पाण्याची ते उजनीची पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या वेळेस ते नगरपालिकेने ठराव करून त्या पाण्याची उपलब्धता आता फारशी राहिलेली नाही म्हणून ते पाणी वाचलं. त्याच्यावर आज शिराळे तर पूर्वीपासून उपसा होतच होता, पण लांबपर्यंत उपसा पांगरीपर्यंत हा पाथरी तलावातनं तिथून सुरू झाला. त्यांनी लोकांनी पाणी आणलेलं आहे आणि उंडेगावपर्यंत डाळे पिंपळगावचा कॅनॉल हा गेलेला आहे. ही सगळी कामं ही त्या काळात पूर्णत्वास नेण्याचं काम मी केलेलं आहे. नवीन पिढीसाठी म्हणून सांगतोय, जुन्या पिढीला हे सगळं पूर्णपणे माहिती आहे. पण कसं आहे, माणसाची स्मरणशक्ती ही सतत बोलल्यानंतर लक्षात राहतं, विसराळूपणा वाढत चाललेला आहे. त्यामुळं कुणी काय केलं कुणी काय केलं नाही ह्या भानगडीत न पडता आम्ही काय केलं एवढंच सांगायचं आजचं प्रयोजन आहे. त्याचबरोबर जवळपास आपल्या इथं जी मुंगशी वैराग भागातली, त्याच्यानंतर सासुरे, अजून एक दहिटणे, त्यातले जवळपास 3 पूर्ण झालेत, 1 राहिला आणि 3ही बंधारे कोप बंधारे, ज्याचं कारण सांगत होते की त्या खाली पायाच लागत नाही, पण त्याची पाणी उपलब्धता सर्टिफिकेट आणल्यावर ते 3ही मोठे कोप बंधारे की जे अशक्यप्राय म्हणून इंजिनियर लोक पूर्वी टाळायचे कामं ते सुद्धा त्या ठिकाणी पूर्णत्वास गेले. साठवण तलाव मग संगमनेरचा असो, मालेगावचा असो, सुरडीचा असो, फक्त एकच राहिला, ते सुद्धा टेंडर झालं 14 साली. टेंबरेवाडीचा काही लागलेला नाही. आम्ही सुद्धा प्रयत्नात आहोत, अनेक जण प्रयत्नात आहेत, ते व्हावं अशी मनोमन इच्छा आहे ना, अजूनही प्रयत्न आहे. पण सध्या निधीची अडचण, नवीन कामं घेताना शासन जरा विचार करून काम घेत आहे, हा सगळा प्रकार आहे. म्हणून हे सांगायचं प्रयोजन म्हणून हे आत्तापर्यंतचा लघु पाटबंधारे, कोप बंधारे, सिमेंट बंधारा तर मी
1985ला निवडून आल्यानंतर बार्शी तालुक्यात त्याच्या आधी एकही सिमेंट बंधारा नव्हता. पहिला सिमेंट बंधारा 85मध्ये ह्या असंख्य आहे. एकेका गावाला 2-2दा, आता दुष्काळी परिस्थितीमुळे 3-3दा झालेले आहे. त्यामुळे त्याच्यात मी काय फारसं पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत वेगळी स्वतंत्र पत्रकार परिषद आपण परत घेऊन उजळणी देऊ. पण आज फक्त शेती पाण्याबद्दल आहे आणि विशेषतः उजनीबद्दल. कारण नव्या पिढीला वाटायचं की हे 14 सालीच झालं आहे की काय. तर 14 साली पाणीफेक झालेला आहे. त्याचं कारण असं आहे. आणि आनंदराव देवखते साहेब कैलासवासी यांनी मिटिंग लावलेली होती आणि पवारसाहेब मुख्यमंत्री होते. 94ची गोष्ट होती. आणि मग मी त्या मिटिंगच्या दिवशी त्या ठिकाणी पोचलो. तुमचं सांगा, तर आम्ही आधीच अभ्यास करून गेलतो. त्यावेळेस बबनदादा दूध संघाचे चेअरमन होते आणि मी आमचे सोडल साहेब एसी होते. त्यांच्याकडे बसून चर्चा करून की हा बोगदा यशस्वी कसा होऊ शकतो ह्याचा पूर्ण अभ्यास करून प्लॅन घेऊन आम्ही गेलो. बबनदादा त्यावेळेस आमदारही नव्हते, पण माझे सहकारी म्हणून माझ्याबरोबर होते या सगळ्या अभ्यासात. आणि मग तिथं आम्ही ते मांडल्यानंतर इंजिनियर शिंपी नावाचे सचिव होते. त्यांनी विरोध केला की ते बोगदा कसा शक्य आहे काय, आणि उचलून पाणी आपण टाकू. तर मी म्हणलं बा, उचलून पाणी टाकलं एवढ्या मोठ्या 12,000-12,500 हेक्टर जमिनीला तर ते विजेचं बिल परवडणारं नाही. ज्या अनेक सिंचन योजना या त्यामुळं थकबाकीत गेलेल्या आहे. मग पवारसाहेबाला माझं म्हणणं पटलं आणि बरोबर माजी मंत्री यशवंतराव मोहिते साहेब होते. त्यांनी माझी बाजू उचलून धरली आणि मग पत्र मला म्हणले डिटेल सर्वेचं तुम्ही द्या, त्याच्यामध्ये ती हाईट बोगदा काढला तर सिनेत पाणी पडतं. आणि मग त्या मिटिंगमध्ये बार्शी उपसा बोगदा ही एकाच वेळीची योजना आणि नंतर सिनेत पडलेलं जे आता बोगद्यातनं पाणी वाहत आहे त्याचं शिरापूर योजनेतनं उचलून द्यायचं आणि दक्षिण सोलापूरपर्यंत तो पुढचा सगळा, मग मोहळ, उत्तर सोलापूर हे सगळे त्याच्यात पुढं आले. त्याचं पाणी वाटप झालं आणि आजही ते पाणी वाटप तसंच आहे. आज गाडीला जेवढं आपलं हेक्टर आहेत ते आता काही थोडंफार वाचेल. ह्या पाईपलाईन पाटपाण्याच्या ऐवजी पाईपने जी भिजवायची शेती त्याच्यात फार एक 0.0 पुढं असं एवढंच ते TMC का MCMT वाचत आहे. ते गरजेचंच आहे. पण हे 94ची गोष्ट मी सांगितली. 95ला मी अपक्ष निवडून आलो. या जिल्ह्यात मी एकट्याने युती शासनाला पाठिंबा दिलेला अपक्ष आहे. हे मला आवर्जून सांगावं लागतं. कारण बरेच जणांचा असं वाटतं की सगळ्या अपक्षांमुळं काही झालं. सगळ्या अपक्षांमुळं म्हणण्यापेक्षा युती शासनाला पाठिंबा दिलेल्या अपक्षांमुळे कैलासवासी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांनी कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना केली आणि त्याला पुशबॅक द्यायचं काम कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी आमची बाजू मांडून केलं. हे त्या दोघांचं कृष्णा महामंडळाचं श्रेय आहे आणि अपक्षांचं ज्यांनी युती शासनाला उघड लेखी पाठिंबा दिला त्यांचं. त्यामुळं
कृष्णा महामंडळाची ज्यावेळी स्थापना झाल्यानंतर 95 मध्ये या एका वेळी बोगदा आणि बार्शी उपसा याची प्रशासकीय मान्यता पहिल्यांदा मिळाली आणि तिथून ते काम सुरू झालं. केव्हा 95-96 पासून. तिथून मग दुसरी प्रमा मिळाली ती 2011ला, म्हणजे वाढीव काम. आणि मग ते काम जवळजवळ 96 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर जे सुरू झालं ते काम मी 9 ते 14 आणि त्यात शेवटचे 2 वर्ष या राज्याचा पाणीपुरवठा मंत्री म्हणून मंत्रिमंडळात होतो. त्यावेळेस या कामाला जास्तीत जास्त गती अजितदादांच्या प्रयत्नामुळं, आणि ते वित्तमंत्री होते, मिळाली. आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण जे रिधोऱ्याचं पंप हाऊस सुरू होऊन त्याचं पाणी पाईपलाईन 9 किलोमीटर हे उपळाई आणि त्या गावतळ्यात सुटेपर्यंत हे आधीच आलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर या उपरे का उमरे बसा. आणि मग त्याच्यानंतर दरवर्षी कमी जास्त निधी आणि जवळजवळ 14 पर्यंत पाणी फेक आणि जवळजवळ 1200 हद्दीपर्यंत हा कॅनॉल पूर्ण झाल्यानंतर पुढची अडचण निर्माण झाली ती रेल्वेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते आणि उपाचे एसी का CEO होते. ते बहुतेक फुरडेला माहिती आहे, म्हणजे त्याने म्हणजे मागं लिहिलं तर म्हणून म्हणलं. तर ते आले होते स्वतः आणि ती पाईपलाईन त्यावेळेसपासून रेल्वेची मान्यता घेऊन पलीकडं. तर आमचं त्याही वेळेस मी मंजूर करून घेतलेलं होतं की तावडीच्या तळ्यात, कारण ते तुटीचं तळ आहे, त्याला फार मोठा कॅचमेंट नाही आहे, म्हणून त्याच्यात सोडायचं. आणि शशिकांत शिंदे मंत्री असताना पाटबंधारे त्यांच्याकडे आम्ही मीटिंग लावली, त्याच्या आधी रामराजेकडे लावली होती. आणि हा एक फाटा ढाळे पिंपळगावमध्ये एक थोडा खोल कॅनॉल टाईप जर चारी घेतली तर कमी अंतरात बिगर जादा खर्चाचं पाणी डाळे पिंपळगावमध्ये जातं. आणि ज्यावेळेस तूट असते, आता बघा ना की धरण भरून व्हायला लागलंय, म्हणजे जेवढं भरलंय त्याच्यात दुप्पट वाहून गेलंय, त्यावेळेस आपलं तुटीचंच आहे. मग ते पाणी या कॅनॉलद्वारे जर असे तुटीचे जे प्रोजेक्ट आहेत खाली, मग पाझर तलाव आहेत, पूर्वी आपण 14 पासून पाझर तलाव भरून घेतोच आहोत. ढाळे पिंपळगावपर्यंत गेलं तर त्याच्या कॅचमेंटमध्ये उंडेगावपर्यंत कॅनॉलचं काम जवळपास होत आलेलं आहे. तर तिथपर्यंत ते तुटीचे प्रकल्प अशा वेळेस भरून घेता येतात आणि लोकांना दिलासा देता येतो. हे शिंदेसाहेबाच्या मीटिंगमध्ये मंजूर झालेलं आहे. आता मी परत एकदा मला कळल्यामुळं त्याच्या मागं लागलेलो आहे. आणि अशा प्रकारे जवळपास माझ्या कारकिर्दीमध्ये किंवा माझी कारकीर्द नसतानाही, म्हणजे मी आमदार नसतानाही माझ्या व्यक्तिगत संबंधात मी या सगळ्या प्रोजेक्टचा सातत्यानं 1994 ते विहीर खांदतो, विहिरीला पाणी लागतं, पाणी एकदाच उजवतो आपण,
का दर पावसाळ्यात जरा सुटला की उजवतो का? नाही. म्हणून हे एकदा परत एकदा ह्याची उजळणी व्हावी. बरोबर आहे की पाणी फेक किती साली झाली, कॅनॉलला पाणी केव्हा आलं, हे नव्या पिढीला समजावं आणि जुन्या पिढीतल्या विसरलेल्यांना, विसरभोळ्या मित्रांना कळावं. म्हणून हा आजचा पत्रकार परिषदेचा प्रपंच का कोरेगाव धरणावरचा आहे. आहे का नाही याची तरी खात्री आहे. ओके. दुसरा एक फोटो आहे पिण्याच्या पाण्यासाठी, ज्याच्यात मी, कैलासवासी तुकाराम बापू शिंदे, कैलासवासी बारबोले अण्णा, कैलासवासी महादेव भाऊ जगताप, आदरणीय रामचंद्र भाऊ स्वामाणी, अशी आम्ही मंडळीचे जुने फोटो आहेत. ते पण तुम्हाला आता एकदा जुन्या फोटोंचं एक प्रदर्शन भरवतो. म्हणजे कोण कुठं किती वेळा गेलं तर पुढं आहेत ते बिराजदार. बरोबर आहे. ते या विभागाचे सी तोंडे पुरत एसी झालेले हे आधी एक्झिक्युटिव्ह होते. त्याच्यानंतर मी, माझ्या पुढे एक प्रदीप गारटकर आहेत, पवार साहेब, उबळे साहेबाचा आणि बबन दादाचा आग्रह होता की पाणी सोडा. मग कसं सोडा? गाळमोरीतून सोडा, अमक्यात सोडा, तमक्यात सोडा. आणि मी मुंबईत असताना ह्या निंबाळकर साहेबाचा फोन आला की उद्या पवार साहेब सकाळ सकाळ धरणावर येणार. मी सिद्धेश्वर गाठली आणि गोरडवाडीला आलो. आणि मग मला तुम्ही कसे काय? मी म्हणलं हे पाणी वाचवण्यासाठी मी आलेलो आहे. कारण म्हणलं या पाण्यावर बार्शी शहर, करमाळा, पंढरपूर, सांगोला, सांगोल्याची 80 गावं ते आहे ना त्यांची स्कीम, आणि असंख्य मोठी मोठी खेडी या पिण्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. आणि तुम्ही जर हे पाणी असं कोणाच्या तरी सांगण्यावरनं हे जास्त पाणी धरणे पायऱ्या उतरून त्याचं गोल असतं ते खोली, तिथं जाऊन मग चर्चा झाली त्यांची. आणि वर येऊन पवार साहेबांनी सांगितलं की पाणी सोडण्यासारखी परिस्थिती नाही, हे राखीवच ठेवावं लागणार आहे. हे उजनी धरणाचा फोटो ज्यांना कोणाला माहीत नाही ते आता ह्याच्यावरनं पाहते की मी किती वेळा गेलो, काय गेलो. आणि मी गेलो ते कामासाठी गेलोय, पार्ट्या करायला गेलेलो नाही ना. म्हणजे 100 वाक्य बोलल्यावर त्यांनी त्यांचे गाळून गाळून 4 वाक्य ठेवायचे. कारण त्यांनाही मर्यादा, किती छापावं असतं. बोलणाऱ्याला मर्यादा नसते किती बोलावं, पण छापणाऱ्याला आहे. तुम्ही सुद्धा एडिटिंग करूनच करत जावा. कारण कोणी काही बोललं तरी काय लोकांपर्यंत चांगलं पोचावं हे तुमच्या हातात आहे. हा नाही, लाईव्ह आहे हे योग्य आहे तुमच्या दृष्टीनं, पण माझं असं मत आहे की काही वेळेस काय माणसाचं चुकून काहीतरी बोलताना बरोबर ते बॉम्बस्फोट झाला. आपण राजकारणात यायच्या आधी तालुक्यात किती प्रकल्प होते आणि आल्यानंतर किती झाले? नाही, तालुक्यात माझ्या आधीपासून ब्रिटिशकालीन तर मी सांगितले 2 ते तालुक्यात, म्हणजे त्यावेळेस वैराग सोडून द्यायचं. आता किती क्षेत्राला आपण राजकारणात आलो? आज सांगतो की मांडेगाव आणि डाळे पिंपळगाव 4, एक मध्यम, एक बृहत लघु बाबळगाव, तो पूर्वी मध्यम होता, पण त्याच्यावर 2 तळे झाल्यामुळे त्याचा आवाज म्हणतो पाण्याचा तो कमी झाल्यामुळं तो तर स्पेशल केस करून केलेला आहे.
हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झालाय म्हणलं तरी याचा अजून मुहूर्त लागेना. आणि मग त्यांनी ते म्हणले की आपण याला बृहत लघु असं नाव देऊन इथंच मान्यता देऊ. आणि तसा तो बाबळगाव झाला. मांडेगाव आणि कळंबवाडी शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना, मी विरोधातला आमदार असताना त्यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर त्यांनी मंजुरी दिली. त्यात आमचे अण्णासाहेब मस्के होते राज्यमंत्री. पाटबंधारे हे 4, 1 मध्यम, 3 लघु, 1 बृहत लघु आणि 2 लघु असे झालेले आहेत. दोन्हीचं पुनर्वसन केलं. कारीच्या तलावाची दुरुस्ती फार गंती करावं लागेल ते. बऱ्यापैकी क्षेत्र तुम्ही आमदार असताना ओलीगार. हा, आणि माझ्या आधीपासून होतं ते होतंच. पात्रीचं होतं यांचं खालपर्यंत, घारीपर्यंत, पुरीपर्यंत. पूर्वीचे सांगतो, गोरमाळे माझ्या आधीचे, कारी, वालवड, काटेगाव, इवन तावडी, ममदापूर, वैराग भागातलं शेळगाव, वैराग, आपल्या भागातलं चारे, हे 5-7 आधीपासूनच होते, कोरेगाव पाथरी सहित. आपण 2दा आमदार असताना या उजनी बार्शी उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळाली. हा, मूळ प्रशासकीय मान्यता, प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता 11ला आणि द्वितीय मान्यता 22 साली जयंत पाटील साहेब पाटबंधारे मंत्री असताना आम्ही बबनदादा मिळून गेलो. हे आपण आमदार असताना मान्यता मिळाली, पण विरोधक म्हणतात की मी फाईल पुढे सरकवल्यामुळे पैसे यायला लागले. आणि कसं असतं माहिती आहे का, मूळ काम मंजूर झालं, सुरू झालं, मध्ये एक टर्म मी नव्हतो त्यावेळेस निधी कमी आला, ती पण आकडेवारी आहे. माणसाचं कामच आहे. 2004 ते 9 आणि 1924 मध्ये आपण आमदार नव्हता. हो, त्यावेळेस मध्यम प्रकल्पात वाढ झाली का? जे मध्यम प्रकल्प होते का तेवढे जाईल? नाही, एकही परत नवीन प्रकल्प झालेला नाही. मध्यम नाही, लघु नाही, काहीच नाही. कुठे झाला? जेवढे होते तेवढेच आजवर आहे. जेवढे झाले तेवढेच, माझ्या काळात जेवढे झाले तेवढे, आणि आधीच्या लोकांच्या काळात झालेले तेवढे, आणि ब्रिटिश काळात झालेले ते 2, आणि बुरगुटे आबा आणि शाजीराव पाटलांचे 2. म्हटलं जातं की आपण राजकीय जीवनात असताना पाण्यासाठी खूप मोठं काम केलं. ते पिण्यासाठी असं क्षेत्र होतं, त्याच्यात निश्चितच वाढ झालेली. हे साधं पातळीचा गाळ काढणे आणि उंची वाढवण्यामुळे जो साठा वाढला, त्याच्यात त्याच्या पूर्वीपेक्षा दुप्पट क्षेत्र हे उपशावर आहे, म्हणजे उचल पाण्यावर वाढलेलं आहे. सेम कोरेगाव आहे. सध्या बार्शीची पाण्याची परिस्थिती पाहता तो उद्देश मी शेती पाण्याबद्दल बोलतोय. मी काय बोलतोय? पिण्याच्या पाण्याबद्दल. मी शेतीच्या पाण्याबद्दल, पिण्याच्या पाण्याबद्दल वेगळं आपण एकदा बसूया ना. बसूया म्हणजे असं, त्याच्याबरोबर मला कोण मंत्रालयात ओळखतं का नाही तुम्ही एकदा या, म्हणजे कळेल कोण ओळखतं नाही ओळखतं. तो भाग आहेच. पण त्यावेळेस बबनदादांनी पण पाठपुरावा केला, मी केला, तसं तत्कालीन आमदारांनी पण केला असेल. नाही म्हणायचं काही कारण नाही ना. शेवटी लोकप्रतिनिधीचं काम काय आहे? लोकांसाठी जी काम आहे त्याचा पाठपुरावा करणे, पळ काढणे नाही. तुम्ही सत्तेवर असा नसा, तुम्हाला संधी दिलेली असते. उद्या एखादा, आता मी आमदार नव्हतो म्हणून काय मी काय परदेशात जाऊन राहिलो नाही. मी माझं मंगळवार बुधवार वारी मुंबईची होतीच. ती शासकीय खर्चाने
माझी आमदाराला सुद्धा रेल्वेचं कन्सेशन होतंच, काही खिशातलं घालून जायचं नसतंय. त्यामुळे त्यांनी त्यांची जबाबदारी, एकदा हे व्रत आहे, सतीचं वाण आहे, एकदा हातात घेतलं की ते मरेपर्यंत सुटत नसतं. वाघ म्हातारा झाला म्हणून काय गवत खात नाही. बरोबर आहे. टप्पा 3 साठी पुढे प्रयत्न करणार. आता 100% करावंच लागेल ना. सध्याची जरा आर्थिक अडचण पाहता प्रयत्न चालूच आहे. पण आपणही समजा सरकार कुणाचं आहे, काय आहे, विरोधाचं आहे का अमक्याचं आहे, त्यापेक्षा ते सरकार आहे. त्याच्या चांगल्या वाईट गोष्टी दोन्हीचंही बघितलं पाहिजे का नाही. अवघड टीका करायची म्हणून काही पण करा असं पण नाही. ते चांगलं आहे, त्याला चांगलं म्हणलं पाहिजे. खूप केला त्याचं काय म्हणजे इव्हन आता डेंबरेवाडीचे लोक इथं कोण नाही आहे, म्हणजे चिंचोलीकरांनी बहिष्कार सुद्धा घातला होता 14-15 मध्ये मतदानावर. काहीतरी असं निवडणुकी कुठली तरी होती त्यावेळेस. मग ते मुख्यमंत्र्यांनी काहीतरी आश्वासन दिलं तर म्हणे की, म्हणजे मी ऐकलं बरं का, ऐकीव आहे, आपण काय हजर नव्हतो. आणि त्यांच्याबरोबर मी पण केलेले आहेत. त्यातले एक इंजिनियर आहेत गावातले, आडनाव मला लक्षात येईना, ते सतत प्रयत्नशील असतात. कमलाकर पाटील प्रयत्नशील असतात, बहुसंख्य सगळे. आणि आता गडकरी साहेबाला पण आम्ही भेटलो होतो की तो जो रस्ता आहे आपला, तो जर थोडा वरून घेतला, चालू आहे, पण जलसंधारण खात्याला फारसं बजेटच नाही. त्याच्यामुळे मी राठोड साहेबाला निवडणूक झाल्यापासून जवळजवळ 10-15 वेळा भेटलो असं. नाही टाकलं पाहिजे, शक्यता म्हणजे गरज आहे ती. आणि ते बारमाही टाका असं म्हणत नाही आम्ही, कारण ते ज्यावेळेस पावसाचं प्रमाण, आत्ताची अवस्था ही परफेक्ट आहे. का टाकावं याची बाजू मांडण्यासाठी. ऑगस्ट एंड आहे, टाळे पिंपळगावची अवस्था काय बघितली का तुम्ही? हां, हे एकदम असं पात्राला सुद्धा. पण ते या आपल्या पाईपलाईन तर आहे, कॅनॉल आहे, तावडीपर्यंतचं काम जवळजवळ आलं का रे पूर्ण होत? हा, आणि तिथून जर तात्पुरताही केला, पाईपलाईन टाकली तर उत्तम. पण समजा विजेचा खर्च वाचवायचा आहे तर तिथं तोंड काढून दिलं आणि एक 10-12 फूट खोल सगळीकडे जाता. आपण इथं बघत नाही का, हा कॅनॉल खोल नाही आहे का? आहेच की. त्या रेकॉर्ड काढायच्या.